मित्रांनो, जपानी माणसाच्या बाबतीत असं म्हणलं जातं की त्याला एखादा प्रोजेक्ट दिला की तो पेन्सिलीला टोक करण्यात फार वेळ घालवतो. हे पेन्सिलला टोक करणं जे आहे यामध्ये ते स्वतःच्या मनाची आणि शरीराची तयारी करत असतात. म्हणजे हा प्रोजेक्ट पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात याचा पूर्ण विचार करून त्याच्यासाठी लागणारे सगळे रिसोर्सेस एका ठिकाणी आणणं, हा प्रकार इथे आपल्याला दिसतो. आजच्या कथेमध्ये आपल्याला हे समांतर सूत्र सापडेल. नारायण धरप यांचा अत्यंत आवडता कथानायक अशोक समर्थ. ही अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलेली कथा आहे, त्यामुळे समर्थ ही व्यक्तिरेखा वाचकांच्या मनात अगदी व्यवस्थित उमटावी यासाठी नारायण धरप यांनी समर्थ यांची मानसिक बैठक या कथेमध्ये उलगडलेली आहे. स्वतःला पूर्णपणे एकदम झोकून न देता थंड डोक्याने थोडासा विचार करून त्या गोष्टीचं प्लॅन करून बाय डिझाईन समर्थ या गोष्टींचं निराकरण करताना आपल्याला दिसतात. लेखकाची मनोभूमिका समजून ते वाचलं जातं असं हे एकमेव चॅनल आहे आणि तुमचे कॉमेंट्स मी नेहमी वाचत असतो. तर या कथेवरही आपले कॉमेंट्स मला अपेक्षित आहेत. सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. लाईक, शेअर आणि हाईप नक्की करा. आपण कथेकडे वळूयात. असला प्रकाश नको. अशोक समर्थ यांची आणि माझी गाठ प्रथम एका मित्राच्या मध्यस्थीनं पडली. आमच्या घरात आम्हाला थोडा मनस्ताप होत होता, त्यासाठी आम्ही समर्थांना भेटलो. पण ती हकीकत वेगळी, पुन्हा केव्हा तरी सांगण्यासारखी. काही कारणानं आमच्या दोघांचा स्नेह खूपच जमला. वास्तविक समर्थ स्वतः फार अबोल व एकाकी स्वभावाचे आहेत, पण माझ्या स्वभावातील कोणता गुण त्यांना आवडला समजत नाही. प्रथमपासूनच माझ्याशी ते फार मोकळेपणाने बोलू लागले. आमचा व्यावहारिक संबंध संपल्यावरही त्यांनी मला येणं जाणं चालू ठेवण्याची विनंती केली. समर्थांचा आध्यात्मिक आणि तद्विषयक गोष्टींचा फार दांडगा अभ्यास होता. त्यासाठी त्यांनी हिमालयातील काही योगी लोकांच्या सेवेत अनेक वर्ष काढली होती. त्याचं तेज त्यांच्या नितळ चर्येवर कायमचं झळकत असे. याशिवाय त्यांची दिप्पाड शरीरयष्टी आणि अत्यंत निर्मळ मन यांचाही त्यांना भेटणाऱ्याच्या मनावर फारच प्रकर्षानं परिणाम होई. समर्थांच्या बद्दल एवढा विश्वास वाटू लागे की या माणसानं केवळ आपलं दुःख ऐकण्यानंच कमी होईल, या गोष्टीचा तर मला स्वतःला पहिल्या भेटीतच चांगला अनुभव आला होता. समर्थांच्या भेटीला अशा जरा विलक्षण रीतीनं त्रासलेली माणसं येत नेहमी. कोणाला काही विचित्र स्वप्न पडत असत, कोणाला मानसिक शांती मिळत नसे, कोणाला घरात अस्वस्थपणा वाटे, कोणाला घरात सारखी भीती वाटत असे. एक ना हजार. प्रत्येक वेळी समर्थांचा सल्ला यशस्वी होत असे अशातलं नाही, पण त्यांच्या भेटीनंतर माणसाच्या मनाला थोडी तरी शांती खास वाटत असे. त्यांच्याशी जास्त परिचय झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मागच्या आयुष्यातील काही अनुभव मला सांगितले. काही वेळा तर प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर अशा तऱ्हेच्या तपासाला जाण्याची संधी मला मिळाली. मला वाटतं त्या दिवशी सोमवार होता. संध्याकाळी मी सहज त्यांच्याकडे गेलो. रात्री ते जेवत वगैरे नसत. 1-2 पेले दूध किंवा पेय घेण्याचा त्यांचा नियम होता. त्यांची आसनं, म्हणणं वगैरे नुकतंच आटपून ते खिडकीत उभे होते. मला वाटलंच तू आज येशील, मागे वळून पाहत ते म्हणाले. त्यांच्या खोल्या नेहमी स्वच्छ असायच्या. केव्हाही आत पाय टाकला की मन प्रसन्न होई. वातावरण सुगंधित, समाधानी, शांत असं वाटायचं. फुलांचा व अगरबत्तीचा गंध दरवळत असायचा. मी एका खुर्चीवर बसताच तेही माझ्या समोर बसले. घड्याळाकडे पाहत म्हणाले, आता वेळ झालीच आहे त्यांची यायची. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ते म्हणाले, हो, तू नव्हताच नाही का आज सकाळी? एक मोठी विलक्षण केस आली आहे. आज 2 कॉलेज विद्यार्थी आले होते सकाळी. नुकतेच आलेत गावाहून. स्टेशन रोडच्या कोपऱ्यावरची श्रीनिवास बिल्डिंग आहे ना, तिथं त्या दोघांनी खोल्या घेतल्यात. समर्थ खुर्चीवरून उठले आणि त्यांनी ड्रेसरवरची डायरी उघडली. नावं आहेत पाटील आणि थोरात. त्यातला पाटील हे वयानं लहान आणि जरा कच्चा. आता झालंय काय, दोघांच्या खोल्या आहेत एकाच मजल्यावर, पण आल्या आहेत 2 बाजूंना नेमक्या एकमेकांसमोर. या पाटीलनं खूप प्रयत्न केला शेजारी खोली मिळवण्याचा, पण बाकीच्या खोल्या आधीच गेल्या आहेत. आता 3-4 दिवसांपूर्वी काय झालं, 2 जण थोरातच्या खोलीत गप्पा मारत बसले होते. रात्री 9-9:30चा सुमार असेल. थोरातचं लक्ष सहज समोर गेलं.
तर पाटीलच्या खोलीत दिवा जळत होता. त्यानं पाटीलला विचारलं दिव्याबद्दल. त्याला वाटलं विसरला असेल. पाटील म्हणाला, जाऊ दे रे, आता मी जातोच आहे झोपायला एवढ्यात. त्यानंतर मग त्यांच्या लक्षात इतर काही आलं नाही. दुसऱ्या दिवशी परवा शनिवारी 2 जण सिनेमाला गेले होते. ते रात्री आले परत 9च्या सुमारास. परत आले ते थोरातच्या खोलीवर. दार उघडून आत येताना बुटाला का कशाला तरी थोरातचा पाय अडखळला. त्यानं मनातल्या मनात एक शिवी हसडली आणि दिवा लावला. हे त्याच्या लक्षात राहण्याचं कारण, दोघं बाहेर वरांड्यात आले तर पाटीलच्या खोलीत लाईट जळत होता. तेव्हा थोरात त्याला रागानं म्हणाला, लक्षात कसं राहत नाही तुझ्या दिवा बंद करायचं? भैया बोंब मारेल ना तुझ्या नावानं. त्यावर पाटील म्हणाला, अरे मी बंद केला होता दिवा अगदी आठवणीनं. थोरात खेकसून म्हणाला, तो बघ समोर चांगला ढणढणतोय, जा बंद करून ये. एवढं सांगून थोरात आपल्या खोलीत आणि पाटील आपल्या खोलीत गेले. जरा वेळानं परत थोरातच्या खोलीच्या दारावर थाप आली. दार उघडून पाहतो तर बाहेर पाटील. पाटील म्हणाला, अरे दिवा बंद होता माझ्या खोलीतला, मी आत्ता लावून आलो, तो बघ. त्या रात्री सुद्धा तो विषय तेवढ्यावरच थांबला. आता काल रात्री त्यांच्याबरोबर बरेचसे मित्र जमले होते. रविवारचा दिवस होता. बाहेरच सगळे जेवण वगैरे करून आले होते आणि पत्ते वगैरे काही ना काहीतरी खेळ चालू होता. मध्येच पाटील काहीतरी हवं म्हणून बाहेर गॅलरीत आला आणि त्याचं लक्ष समोरच्या आपल्या खोलीकडे गेलं. त्याच्या खोलीत प्रकाश दिसत होता. आता मात्र त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागलं, कारण बाहेर जाताना अगदी आठवणीनं त्यानं दिवा बंद केला होता. त्यावेळी विचार करत असतानाच त्याला खोलीतून खिडकीवर कोणाची तरी सावली दिसली. तेव्हा मात्र त्याचा धीर एकदम खचून गेला. त्यानं आत जाऊन मित्रांना हाक मारली. सर्वजण बाहेर आले आणि त्याच्या खोलीकडे पाहू लागले. प्रकाश सर्वांनाच दिसला, पण त्याला दिसलेली हालचाल मात्र कोणालाच दिसली नाही. सर्वजण त्याच्याबरोबर त्याच्या खोलीकडे निघाले. आणि आता त्यांच्या सांगण्यातली खरी विसंगती इथे. ते सारे जण पाटीलच्या खोलीजवळ पोहोचले तर खोलीत अंधार होता. त्यांनी कुलूप उघडलं. एकानं टॉर्चचा प्रकाश खोलीत टाकला. खोलीत सारं काही सामसूम होतं. मग दोघं तिघं एकदम आत शिरले आणि त्यांनी बटन दाबलं. खोलीत लखलखाट झाला. बाकीचे सारे जण कॉट खाली, टेबल खाली, पाटीलच्या समाधानासाठी सर्वत्र शोधलं, पण त्यांना कोणाचा काही मागमूस लागला नाही. त्यांनी जरी पाटीलची थट्टा केली तरी सर्वांना दिवा जळताना कसा दिसला याचं कोडं तर त्यांना सुटलंच नाही. पण एवढ्यानंच भागलं नाही, कारण दिवा व दार बंद करून सारे जण थोरातच्या खोलीत परत आले. तो त्यांनी मागे ठेवलेला जोशी एकदम म्हणाला, काय रे लेकांनो, एवढे सगळेजण गेलात आणि दिवा मालवायचं विसरून आलात. त्या सरशी सर्वांनी एकदम मागे पाहिलं. पाटीलच्या खोलीत प्रकाश होता. पाटीलची तर त्या रात्री खोलीकडे जायची छातीच झाली नाही. तो थोरातच्या खोलीतच रात्रभर होता. आज सकाळी अगदी उजाडताच 2 जण आले होते माझ्याकडे. कोणीतरी त्यांना माझं नाव सुचवलं असावं. समर्थांची स्मरणशक्ती तीव्र असल्यामुळे त्यांच्या लक्षात ही सर्व हकीकत अगदी खडानखडा राहिली होती याचं मला काही आश्चर्य वाटलं नाही. मी त्यांना सांगितलंय की रात्री 9च्या सुमारास या, म्हणजे आपण प्रत्यक्ष जाऊ आणि पाहू काय भानगड येते. तेवढ्यात दारापाशी गाडी थांबल्याचा आवाज आला. समर्थ उठून खिडकीजवळ गेले. त्यांनी वाकून खाली पाहिलं आणि स्वतःशीच मान हलवली. जिन्यावर बुटांचे आवाज आले. दारावर कोणीतरी टकटक केलं आणि यात असं समर्थांनी म्हणताच 2 तरुण खोलीत आले. त्यापैकी एक जण चांगलाच उंच, धिप्पाड व कसलेल्या शरीराचा होता. दुसरा मात्र त्या मानानं अगदीच किरकोळ व मध्यम उंचीचा होता. माझा कयास खरा ठरला. त्याचंच नाव पाटील होतं. 2 जण खुर्च्यांवर बसल्यावर समर्थ म्हणाले, काय थोरात, आता कुठून आलात, खोलीवरून की बाहेरून? खोलीवरूनच आलो आम्ही. मग काय विशेष काही? प्रकाश दिसतो समोर, इतर काही नाही. बघितलं का खोलीत जाऊन? दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जरा ओशाळलेल्या सुरात थोरात म्हणाला, नाही बुवा, आपली तर छाती नाही झाली पाहण्याची. चला आपण सगळेच निघूया. खुर्चीवरून उठत समर्थ म्हणाले, तूही चल आप्पा आमच्या बरोबर. आम्ही गाडीतून श्रीनिवास बिल्डिंग जवळ आलो. त्यावेळी रात्रीचे 9:30 वाजले असावेत.
हवेत आता गारवा बराच आला होता. थोडंसं चांदणं पडलं होतं, किंचित वारा सुटला होता आणि त्यावर रातराणीचा वास हवेत पसरला होता. इमारत 20 वर्षांपूर्वी बांधलेली असावी असं बाह्य स्वरूपावरून वाटत होतं. बाहेरचा रंग, प्लास्टर याचकडे विशेष लक्ष दिलेलं दिसत नव्हतं. मोठ्या गेटमधून आम्ही आत शिरलो. आमच्या समोरच्या तिन्ही बाजूस 3 मजली बिल्डिंग होती. दोन्ही बाजूंना कोपऱ्यात वर जाण्याचे मोठे जिने होते. थोरातनं डावीकडच्या जिन्याची वाट धरली. त्यांची खोली डाव्या विंगमध्ये असावी असा मी तर्क केला आणि तोच खरा ठरला. 3ऱ्या मजल्यापर्यंत चढून गेल्यावर आम्ही थोरातच्या खोलीजवळ आलो. ती रांगेतल्या खोल्यांमध्ये अगदी शेवटची खोली होती. दारापाशी येताच थोरात थांबला, वळला आणि त्यानं समोरच्या बाजूकडे बोट केलं. आम्हीही त्याच्याबरोबर वळलो आणि पाहू लागलो. बरोबर समोरच्या खोलीकडे त्याचं बोट होतं. त्या खोलीत दिवा लावल्यासारखा प्रकाश होता. अर्थात ज्यांना यासंबंधी काही कल्पना नव्हती त्यांना त्यात विशेष काही वाटलं नसतं, पण मी सारं काही ऐकलं होतं त्यामुळे मला मात्र त्या प्रकाशात निराळच काहीतरी वाटू लागलं. समर्थांचा आवाज एकदम माझ्या कानी आला आणि मी भानावर आलो. आप्पा, तू व थोरात त्या खोलीत जा व पाहून या. त्यांच्या मनात विशेष काहीतरी असलं पाहिजे, कारण त्यांनी एका हातानं मला हळूच चिमटा काढला. पण त्यावेळी माझं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे आणि त्यांना काय दाखवायचं होतं ते मला समजलं नाही. मी व थोरात गॅलरीतून त्या खोलीकडे गेलो. वाटेत आम्हाला 2 उजवी वळणं घ्यायची होती. सारा वेळ माझं लक्ष त्या खोलीवर आणि आतील प्रकाशावरच होतं. पहिलं उजवं वळण घेताच खोलीचा कोन बदलला आणि प्रकाशाची, जो खिडकीच्या आणि दारावरच्या तावदानातून दिसत होता, रुंदी कमी झाली. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतशी प्रकाशाची पट्टी अधिक चिंचोळी होऊ लागली. 2ऱ्या वळणापाशी येताना मी क्षणमात्र पायाखाली पाहिलं आणि मग लागलीच समोर पाहिलं तो ती पट्टी दिसेनाशी झाली होती. आम्ही वळून त्या खोलीजवळ गेलो. थोरातनं खिशातून किल्ली काढून माझ्याजवळ दिली. कुलूप अनोळखी असल्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे म्हणा, मला एकदम कुलूप उघडता आलं नाही. त्याला थोडासा वेळ लागला आणि खडखडाटही झाला. कुलूप उघडताच मी जोरानं दार आत ढकललं. खोलीभर गुडूप काळोख होता. रस्त्यावरच्या खिडकीच्या रेषा मात्र अगदी अस्पष्टपणे दिसत होत्या. बाकी गडद अंधार. थोरातनं बाहेरून हात घालून दाराजवळचं बटन दाबलं आणि खोलीत सर्वत्र प्रकाश झाला. जरा वेळ बाहेरच थांबून आम्ही आत गेलो. खोली पूर्णपणे रिकामी होती. खिडकीसुद्धा आतून लावलेली होती. सुमारे मिनिटभर आत थांबून आम्ही बाहेर निघालो. समर्थांच्या सांगण्याप्रमाणे मी स्वतः दिवा बंद केला आणि आम्ही दाराला कुलूप लावलं. पुन्हा वरांड्यातून आम्ही थोरातच्या खोलीजवळ आलो. येता येताच आम्ही पाटीलच्या खोलीकडे पाहिलं. आत पहिल्यासारखा प्रकाश होता. मी स्वतःला फार शांत डोक्याचा, संत विचाराचा समजतो, पण माझ्याही मनावर या गोष्टीचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. इथे नक्कीच काहीतरी विचित्र आहे ही माझी खात्री पटली. आप्पा, तू आणि पाटील इथे थांबा, मी जाऊन येतो, असं म्हणून समर्थ पाटीलच्या खोलीकडे गेले. मी अगदी टक लावून त्या प्रकाशाकडे पाहत होतो, इतका की माझ्या डोळ्यांना चुरचुरून पाणी आलं. वरांड्यात अगदी लहान दिवे होते. त्यांच्या प्रकाशात समर्थ व थोरात यांच्या आकृत्या समोरच्या खोलीपर्यंत पोहोचलेल्या दिसल्या. त्यांनी दार उघडलेलं दिसलं. त्याबरोबर प्रकाश बाहेरच्या गॅलरीत पसरला. ते दोघं उभे होते जरा वेळ, मग थोरात एकटाच बाहेर राहिला आणि समर्थ आत गेले. थोड्या वेळात ते दोघं परत आले आणि आम्ही सर्व थोरातच्या खोलीत गेलो. मी समर्थांच्या अगदी मागेच होतो, त्यामुळे माझ्या ध्यानात ती गोष्ट आली, नाहीतर आली नसती, कारण दाराच्या आत पाऊल टाकताच ते एकदम थबकले व जरासे मागे सरले आणि मग ते आत गेले. अगदी पाटीलच्या खोलीसारखीच ही खोली होती. कॉट, आरशाचं कपाट, 2 टेबलं, 1 खुर्ची, 1 आराम खुर्ची, 1 बसकाट टिपॉय आणि 1 पुस्तकांची रॅक. खोलीच्या समोरच्या भिंतीला ब्रॅकेट होतं, त्याला 60 वॉटचा दिवा होता. आम्ही सर्वजण खोलीत बसलो. मी आणि समर्थ होत्या त्या 2 खुर्च्यांवर आणि पाटील थोरातची जोडी कॉटवर बसली. थोरात एकंदर फार व्यवस्थित वाटला, कारण खोलीत अगदी टापटीप होती. दोघं मोठ्या आशेनं समर्थांच्याकडे पाहत होते. समर्थांचं लक्ष दाराबाहेर होतं. मग माझ्या ध्यानात आलं की त्यांनी एक दार उघडं ठेवलंय आणि बसल्या जागेवरून त्यांना पाटीलची खोली दिसतेय. मधून मधून ते डोळे मिटून घेत व परत त्यांची नजर समोर जाई.
जरा वेळानं ते म्हणाले, हे बघा थोरात, तुमचा कोणी मित्र आहे का गावात? म्हणजे असं की ज्याच्याकडे तुम्ही दोघं एखाद दुसरा दिवस झोपू शकाल? म्हणजे इथे आम्ही राहू नका म्हणता तुम्ही? त्याचं असं आहे, पाटील जरा अस्वस्थ झालेले दिसले आणि त्याचा परिणाम तुमच्याही मनावर होईल. माझा विचार आहे आजची आणि जरूर वाटल्यास उद्याची रात्र इथे काढायची. यावेळी समर्थांनी माझ्याकडे पाहिलं. मला बरोबर ठेवून घेण्याचा त्यांचा विचार दिसला. एक बारीक शिरशिरी माझ्या सर्वांगावर येऊन गेली. या प्रकारच्या गोष्टी कितीही ऐकल्या आणि अनुभवल्या तरी प्रत्येक वेळी त्यात काहीतरी नवीन कलाटणी असते. जरा वेळ विचार करून थोरात पाटीलला म्हणाला, काय रे, जोशीचा काय भरोसा वाटतो तुला? जोशी आहे, नाहीतर देशपांडेचा चान्स घेऊ. मला वाटतं 1-2 दिवस काही कठीण नाही जाणार आपल्याला. थोरात उठला आणि म्हणाला, ठीक आहे समर्थ, तुम्ही एवढं मनापासून लक्ष घालता आमच्या केसमध्ये त्याचं फार वाटतं आम्हाला. नाहीतर एखाद्यानं आम्हालाच मूर्खात काढून वाटेला लावलं असतं. खिशातून तपकिरीची डबी काढत हातानंच समर्थांनी त्याला कस्स अशा अर्थाची खूण केली. तुम्ही असं करा, तुमचे रात्रीचे कपडे वगैरे आत्ताच घ्या पाहून आणि मग द्या खोली आमच्या ताब्यात. काही वेळेला त्यांचा सडेतोडपणा जास्त वाटतो, पण त्यानं कामं चटाचट होतात, कधी रेंगाळत नाहीत. दोघांनी चटाचट कपडे आवरले, एका हँडबॅगमध्ये भरले आणि खोलीवर शेवटची नजर टाकून दोघे जण निघून गेले. उद्या सकाळी या 7च्या सुमारास. खोलीचं दार लावताना समर्थ त्यांना म्हणाले. थोडा वेळ आम्ही दोघं गप्प होतो. समर्थांनी आपला पेटंट खाकी रुमाल काढून नाक खूप जोरानं साफ केलं. घसा साफ करून ते म्हणाले, काय अप्पा, काय विचार चाललाय? विचार हाच, काय गौड बंगाल आहे ते समजत नाही बुवा आपल्याला. दृष्टीभ्रम तर खास नाही. इतक्या लोकांना ही गोष्ट दिसलीये की काल्पनिक खास म्हणता येणार नाही. आज काही खास काम आहे तुला? नाहीतर म्हणणार होतो की माझ्याबरोबर राहा आजची रात्र इथे. तू बरोबर असलास की मला फार सुरक्षित वाटतं. त्यांच्या आवाजातला गंभीरपणा पाहून मी जरा आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहिलं. थट्टा नाही करत मी तुझी. तुझं मन इतकं साधं आणि उघड आहे की जरा काही विलक्षण होऊ लागलं की तुझ्यावर त्याचा ताबडतोब परिणाम होतो. मला एक प्रकारची धोक्याची सूचना मिळते. राहीन ना मी, मला काही काम नाही तसं महत्वाचं. मग आता तू आपल्या घरी जा. आपला मोठा थर्मास आहे ना, त्यात कॉफी करून आण. कोपऱ्यावर इराण्याकडून खाण्यासाठी काही साधे केक, टोस्ट वगैरे आण तुझ्यासाठी. मला फक्त कॉफी लागेल आणि ती सुद्धा 12 वाजल्यानंतरच. सगळी तयारी करून परत श्रीनिवासमध्ये यायला आम्हाला जवळजवळ तासाभराचा वेळ लागला. रात्रीचे 11 वाजत होते. मी जेव्हा थोरातच्या खोलीच्या दारापाशी गेलो तेव्हा साहजिकच माझं लक्ष समोरच्या पाटीलच्या खोलीकडे गेलं. त्या खोलीत पूर्वीसारखाच प्रकाश पाहताच माझ्या सर्वांगावर शहारा उभा राहिला. काय विलक्षण प्रकार असेल बरं हा. थोरातच्या खोलीचं दार मी वाजवलं. समर्थांनी दार उघडलं. त्यांनी मला दारातच विचारलं, झाली का सगळी कामं? मी केक वगैरे काही घेतलं नव्हतं. होत्या त्या कॉफीवरच वेळ भागवण्याचं ठरवलं होतं. अप्पा, आता असं कर, तू झोप कॉटवर. मी बरोबर 3 तासांनी तुला जागा करीन. त्यानंतर मला काही वेळ विश्रांती घेता येईल. मोठा दिवा मालवून त्यांनी नाईट लॅम्प लावला. एक उशी भिंतीला लावून हातपाय पसरून समर्थ आरामशीरपणे खाली बसले. प्रथम मला वाटलं की ते जागत असताना आपल्याला झोप कशी येईल, पण मी कॉटवर निजलो मात्र अगदी थोड्या वेळात मला गुंगी येऊ लागले. खोलीत कसला तरी सुगंध पसरला होता. मला वाटतं समर्थांनी त्यांच्या जवळच्या खास अगरबत्त्यांपैकी 1-2 लावल्या असाव्यात. मी अगदी झोपेच्या कडेवर असताना मला खोलीत अगदी अस्पष्ट अशी काहीतरी हालचाल झाल्याचा भास झाला, पण तेवढ्यात मी झोपी गेलो. समर्थ मला हलवत होते. माझं सारं अंग गार पडलं होतं. एकाच कुशीवर झोपल्यानं अगदी अवघडल्यासारखं झालं होतं. पहाटेची शांत थंड वेळ होती. 2:30 वाजले होते. 1-2 मिनिटांनी मी पूर्णपणे जागा झालो. खोलीतल्या लोटीतलं थोडं गार पाणी डोळ्यांना लावलं. समर्थांनी माझी कॉटवरची जागा घेतली. काही विशेष? मी त्यांना विचारलं. अजूनपर्यंत तरी काही नाही.
मी त्यांची खालची जागा घेतली. समर्थ कॉटवर आडवे होताच त्यांना गाढ झोप लागली. सभोवती इतकं शांत होतं की अत्यंत बारीक सारीक आवाज सुद्धा अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. नुकतीच 3-4 तास झोप झाल्यानं मी अगदी तरतरीत होतो. त्यामुळे सर्व ज्ञानेंद्रिय अगदी पूर्ण संवेदनाक्षम अवस्थेत होती. पण ही अवस्था फार वेळ टिकली नाही. दिवा लहान होता, त्यानं वाचणं अशक्य होतं. हालचालही काही करता येण्यासारखी नव्हती. एकाच जागी निश्चल बसून राहण्यानं गात्रांना आपोआप शिथिलता आली. मध्ये तर एकदा एक लहानशी डुलकी सुद्धा लागली. काहीतरी वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून मी समर्थांच्या पिशवीतल्या 1-2 अगरबत्त्या काढल्या आणि त्या पेटवल्या. त्या काळ्या रंगाच्या आणि खूप जाड होत्या. मला एवढं माहीत होतं की समर्थ स्वतः काही रासायनिक द्रव्य चंदनाच्या भुकटीत घालून त्या बनवत असत. या द्रव्यांची माहिती त्यांना एका योग्याकडून झाली होती, एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं. त्या अगरबत्त्यांचा धूर खोलीत पसरला. माझं मन यावेळी काही विचित्र अवस्थेत होतं म्हणून किंवा आणखी काही कारणानं म्हणा, मला त्या धुरात आणि त्या वासात एक वेगळेपणा वाटू लागला. किंवा कदाचित मला कोणती अगरबत्ती कोणत्या वेळी पेटवायची याचीही माहिती नसेल. नेहमीपेक्षा यावेळी जास्त धूर होत आहे असं वाटलं. माझी सर्व इंद्रिय शिथिल होत आहेत असा भास मला झाला. पण त्यावेळी माझं मन मात्र अगदी प्रकर्षानं जागृत होतं. प्रत्येक वस्तूची बाह्य प्रतिमा आपण नेहमी पाहत असतो, पण आपल्याला दिसणारी प्रतिमा आणि सत्यतेत खरोखर अस्तित्वात असलेली ती वस्तू यांच्यात किती साम्य, तादात्म्य किंवा एकरूपता आहे या संबंधी तत्ववेत्यात कितीतरी वर्ष वाद चालू आहे. एक मत असं की सर्वांना ती वस्तू सारखीच दिसते तेव्हा ती तशीच असली पाहिजे. सर्वांच्या नजरा एकाच रीतीनं प्रभावित होतात याचा अर्थ एवढाच घ्यायचा की सर्वांना अशा आकाराची दिसणारी वस्तू म्हणजे खुर्ची, मग प्रत्यक्षात तिथे काही का असेना. हे दुसरं मत. माझ्या मनात विचार आला की खुर्चीमध्ये असणाऱ्या भावांपैकी फक्त काहीच आपल्या दृष्टीला दिसतात. या बाह्य रेषेशिवाय, या बाह्य आकृती पलीकडे प्रत्येक वस्तूचा काही वेगळा विशिष्ट गुणधर्म जो आपल्या नेहमीच्या ज्ञानेंद्रियांना आकलन होत नाही, तो आता जाणून घेण्याच्या अवस्थेत माझं मन आल्यासारखं मला वाटलं. आता ही स्थिती अनुभवल्याशिवाय केवळ वर्णनानं कळणं कठीण आहे. असं वाटेल की खुर्ची ही पूर्णपणे खुर्चीपणानंच भारलेली असणार. त्यात या खुर्चीपणाशिवाय आणखी कसलापणा येणार आहे. या धुरानं भरलेल्या खोलीत माझे डोळे नेहमीप्रमाणे काम करत होते. मेंदूकडे आपले संदेश पाठवत होते, पण त्या संदेशातून माझा मेंदू अधिक अर्थ काढू शकत होता, अधिक ज्ञान मिळवू शकत होता असं मी म्हणेन. रोजच्या सृष्टीभोवतालचं जणू एखादं पटल बाजूला झाल्यासारखं वाटलं मला. दूर जायला नको. मला समर्थ कॉटवर झोपलेले दिसले, पण त्याचबरोबर त्यांच्या शरीराभोवती एक अंधुकसं प्रकाश वलय, त्यांच्या संरक्षक शक्तीचं आवरण मी पाहिलं. वाहणारी हवा मला दिसू शकली. त्यातले जंतू मात्र, कीटक, सर्व जीव त्यांच्या जीवन ज्योती सूक्ष्म ठिणग्यांप्रमाणे चमकत होत्या. भिंती दिसत होत्या. भिंतींच्या रंगांच्या आत प्लास्टर, त्यांच्या आत विटा, विटांच्या आत पोकळ्या, त्यात लहान जंतू. माझ्या नजरेत केवढं सामर्थ्य भरलं होतं, जणू नवी सृष्टी मला खुली झाली होती. हातात नवीन आलेल्या एखाद्या खेळण्यामागे जसं मूल लागतं त्याप्रमाणे ही नवी दृष्टी मी एखाद्या टॉर्चप्रमाणे सर्व बाजूस टाकत होतो. आणि ती भिंतीच्या व कपाटाच्या मधील कोपऱ्यावर आली, थबकली आणि थांबली. कारण त्या धूसर हवेत मला एका माणसाची अगदी अस्पष्ट अशी आकृती दिसत होती. ती जमिनीपासून काही अंतरावर होती. ती सर्व आकृती इतकी अस्पष्ट होती की मला त्याचा चेहरा दिसला नाही की कपडे दिसले नाहीत. फक्त एवढं दिसलं की तो वरून कशात तरी लोंबकळत आहे आणि स्वतःभोवती हळूहळू फिरतोय. माझ्या मेंदूत जेव्हा याचा अर्थ शिरला तसा मी ताडदिशी उठून उभा राहिलो. समर्थांना गदागदा हलवू लागलो. समर्थ क्षणभरात पूर्ण जागे झाले आणि उठून बसले. आता त्यांना काय सांगायचं याचाही मला नीट उलगडा होईना. मी फक्त हातानं त्या कोपऱ्यातल्या आता अस्पष्ट होत जाणाऱ्या आकृतीकडे बोट दाखवलं. काहीही हालचाल न करता समर्थ शांतपणे तिकडे पाहत राहिले. जरा वेळातच ती आकृती धुरात विरघळून गेली.
तेव्हा ना खोलीतला धूर अगदी कमी होत आला होता, कारण मी लावलेल्या अगरबत्त्या संपून गेल्या होत्या. त्यांच्या जागी आता केवळ राखेच्या कांड्या होत्या. अप्पा, आता मला सारं सांग काय झालं ते. मी त्यांना एक एक गोष्ट आठवून नीटपणे सांगू लागलो. माझ्या नकळत मी त्यांचीच नक्कल करत होतो. अगरबत्त्यांचा विषय निघताच ते एकदम कॉटवरून उठले आणि पिशवीपाशी आले. स्वतःशीच त्यांनी मान हलवली आणि म्हटलं, तरीच मी तुला सांगायचं विसरलो होतो या संबंधी. मी बाकीची सर्व हकीकत पुरी केल्यावर ते म्हणाले, आता आपण प्रथम गरमागरम कॉफी घेऊ, म्हणजे तुझं गार झालेलं शरीर ठिकाणावर येईल चांगलं. मग बोल या संबंधी. थर्मसमधील कप कॉफी घेतल्यावर मला खरोखरच खूप तजेला आला. समर्थांनी आपली तपकिरीची डबी काढली आणि मला सिगरेट शिलगवायला सांगितलं. दोघांनी व्यवस्थित बैठक मांडली. आता काही गोष्टी मला तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. प्रथम या अगरबत्त्यांसंबंधी. आताच तू त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलायस, तेव्हा जे मी सांगतो ते तुला पटवून देण्याची आवश्यकता नाही. आपल्याला बाह्य 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यातूनच आपला बाहेरच्या जगाशी संबंध येतो. आपण त्या इंद्रियांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच आपल्या बाहेरच्या जगाची रूपरेषा ठरवतो. आता हजारो वर्षांच्या अनुभवावरून विचारी लोकांची खात्री पटली आहे, आपल्या मेंदूला माहिती पुरवणारी केवळ हीच 5 इंद्रिय नाहीत. मेंदूला माहिती मिळवण्यासाठी आणखीही काही साधनं उपलब्ध आहेत. बाहेरच्या जगावर आणखी खिडक्याच आहेत असं म्हणायला हरकत नाही. या साधनांनी नेहमीच्या पंचेंद्रियांना अशक्य अशी माहिती मेंदूला मिळू शकते. याचा आपल्या पूर्वीच्या ग्रंथात अनेक वेळेस उल्लेख आलाय. आत्ता कुठे त्याला ESP म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन या नावाखाली पाश्चिमात्य तत्वज्ञानात याला आत्ता प्रवेश मिळालाय. मी आता त्याच्या प्रकाराची, क्रियेची खोलात चर्चा करत नाही, पण आता तू ज्या अगरबत्त्या लावल्यास त्यात अशी काही रसायनं होती की जी आपल्या श्वसनमार्गे शरीरात गेली की मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे आपल्या मेंदूचा या क्रियेशी म्हणजे ESPशी संबंधित भाग उत्तेजित होतो आणि काम करू लागतो. तुझ्या दिव्यदृष्टीचं तू जे वर्णन केलंस ना, त्यावरून तुझ्या ध्यानात येईल की काही वेळापुरती तुझ्या डोळ्यात किंवा मेंदूत एक नवीन शक्ती उत्पन्न झाली होती. आता सध्याच्या केस संबंधी. मी काल थोरातच्या तोंडून सारी हकीकत ऐकली, त्यावेळी काहीच ठरवलं नव्हतं. पण इथे या वरांड्यात पाऊल टाकताच माझ्या ध्यानात आलं की समोरच्या पाटीलच्या खोलीत प्रकाश दिसत असला तरी या प्रकाराचा संबंध पाटीलच्या खोलीशी नाही, तर या थोरातच्या खोलीशी आहे. खोलीत प्रथम पाय टाकताच मला इथल्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव झाली. आत येताच प्रथम मी त्या दोघांना सांगितलं की तुम्ही या खोलीत राहू नका. याचं कारण हेच होतं, त्यांना इथं रात्रीच्या वेळी राहू देणं मला सुरक्षित वाटलं नाही. कारण ज्या आपल्या नेहमीच्या जगाबाहेरच्या वाईट शक्ती आहेत त्यांची आणि आपली केव्हा केव्हा गाठ पडते. त्यांचा प्रभावही समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे कमी जास्त होत असतो. पण हा कशाचा परिणाम आहे याचं कोडं कोणालाही उलगडलेलं नाही. त्यापैकी एखादी या खोलीत वावरत असावी अशी मला प्रथमपासून शंका आली. माझी कल्पना होती रात्री 12च्या सुमारास किंवा त्याच्या आधीच मला त्याबद्दल अधिक काही समजेल, पण या ठिकाणची वेळ पहाटेची दिसते. आता आज दुपारी आपल्याला पण विश्रांती घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला सारी रात्र जागून या खोलीचा बंदोबस्त करता येईल. आम्ही हे अनेक वचन केवळ शिष्टाचारानं वापरलं होतं, कारण या बंदोबस्ताच्या कामात माझा किती हातभार लागणार होता याची मला पूर्ण कल्पना होती. सकाळी 7:30च्या सुमारास पाटील थोरातची जोडी खोलीवर आली. त्यांच्या ताब्यात खोली देऊन आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडता पडता माझं लक्ष पाटीलच्या खोलीकडे गेलं. पण आता बाहेर सर्वत्र इतका प्रकाश झाला होता की त्या खोलीतला तो अनैसर्गिक प्रकाश होता का नव्हता हे सांगणं मुश्किल होतं. श्रीनिवासच्या दारापाशीच मी समर्थांचा निरोप घेतला आणि घरी आलो. आज ऑफिसला जायचं नाही हे मी कालच ठरवलं होतं, कारण या प्रकरणाचा काय शेवट होतो याकडे माझंही लक्ष मोठ्या उत्सुकतेनं लागलं होतं. ऑफिसला मी चिठ्ठी पाठवली आणि जेवण वगैरे लवकर उरकून दुपारी चांगली 3-4 तास झोप काढली. आता वेळ पडली तर रात्रभर जागायची सुद्धा माझी तयारी होती.
संध्याकाळी 7 वाजता आम्ही समर्थांच्याकडे गेलो. ते नुकतेच कुठून तरी आले असावेत असं त्यांच्या पोशाखावरून वाटलं. माझी नेहमीची जागा मी घेतली. माझ्या मागोमाग दार लावून समर्थ आत आले. त्यांच्या मोठ्या आराम खुर्चीत बसले. दुपारी थोरात येऊन गेला माझ्याकडे. मी त्याच्याकडून खोलीची किल्ली मागून घेतली आहे. आपल्याला वाटेल तेव्हा आपण जाऊ आता तिकडे संध्याकाळी. मी जरा चौकशीसाठी जाऊन आलो त्या बाजूला. त्यापूर्वी थोरातच्या खोलीत कोण कोण राहत होतं, काय करीत, पाटीलच्या खोलीत कोण होतं वगैरे पाहिलं मी. थोरातच्या खोलीत मागच्या वर्षी मुजुमदार म्हणून बंगाली विद्यार्थी होता. आता तिथे काय सगळेच विद्यार्थी येतात आणि जातात. जास्त दिवस राहणारं त्यांच्यात कोणीच नसतं. त्यामुळे मागचा तपास लागणंही जरा कठीणच होऊन बसलंय. भैया असतो दाराशी, पण इतके शेकड्यांनी चेहरे जातात त्याच्या डोळ्यासमोरून की त्याच्याकडून काही माहिती मिळणं अशक्य कोटीतलं आहे. नाही म्हणायला समोरच्या लॉन्ड्रीत मात्र थोडी माहिती मिळाली, कारण बहुतेक विद्यार्थी तिथेच कपडे टाकतात. त्याचा मुलगा बरेच वेळा कपडे खोल्यांवर नेऊन पोहोचवतो. त्याला फक्त आठवतो तो मुजुमदार, उंच, किडकिडीत, गोरापान, चष्मा घातलेला, खूप लांब केसांचा. माझ्या डोळ्यांसमोर एखादा कवी किंवा लेखक उभा राहिला. बहुतेक करून अतिशय भावनावश असतात ही माणसं. पाटीलच्या खोलीत पूर्वी कोण राहत होतं याची मात्र नशिबानं जरा जास्त माहिती मिळाली. तिथे कोणी चांडक म्हणून गुजराती विद्यार्थी राहत होता, कारण त्याच्या शेजारचा विद्यार्थी अजून तिथेच आहे. तो आता शेवटच्या वर्षाला आहे. या चांडककडे दिवाळीच्या सुट्टीत त्याची बहीण आली होती. ती लग्न झालेली होती, पण दिसायला अगदी नाजूक, लहानखोर होती. वागायला दिसायला अतिशय मॉडर्न. कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही असली. मला वाटतं ती अविवाहित आहे असा बऱ्याच जणांचा तिच्याबद्दल गैरसमज झाला होता. कारण एका दिवशी चांडकनं त्याच्या मेहुण्यांना आणून जवळच्या मित्रांची ओळख करून दिली तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला. ती बोलण्या चालण्यातही अगदी मोकळी असायची, त्यामुळे लोक तिच्याकडे जरा जास्तच ओढले जात असत. तिच्या स्वभावाबद्दल मी काही जास्त सांगू शकत नाही, पण पुष्कळ स्त्रिया आपल्या रूपाचा असा जरासा दुरुपयोग करत असाव्यात. बराच वेळ समर्थ गप्प बसले. मग त्यांनी एक मोठा उसासा टाकला. मानवी आयुष्यात या गोष्टी कितीही वेळा घडल्या तरी त्यातलं दुःख, आर्तता कमी होत नाही. ज्या अनेकांना चांडकच्या बहिणीचे यजमान पाहून धक्का बसला त्यापैकीच हा मुजुमदार एक. रात्रीचा हा एकटाच खोलीत असायचा, कारण त्याच्या आजूबाजूला त्याचे कोणी मित्र असावेतसं वाटत नाही. डोक्यातले विचार असह्य होऊन त्यानं एकदा शेवट केला जीवनाचा. तेवढं मात्र भैयाला आणि समोरच्या लोकांना आठवतं, कारण त्याच रात्री चांडकच्या खोलीत सगळे बराच वेळ जागत होते. गप्पा, विनोद, पत्ते, खेळ, रेकॉर्ड्स, गाणी, नकला वगैरे कार्यक्रम बराच उशिरापर्यंत चालू होता. त्यामुळे सकाळी लवकर जाग आली नाही कोणालाच. सकाळी 10च्या सुमारास जेव्हा मुजुमदारच्या खोलीचं दार आतून बंद दिसलं तेव्हा लोकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार आतून बंद होता. मग भैयाला बोलावून दार फोडलं तर आत हा देखावा. मुजुमदार गळफास लावून लोंबकळत होता कोपऱ्यात आणि टेबलावर एक चिठ्ठी ठेवली होती. पोलीस रेकॉर्डमध्ये मला बाकीची माहिती समजली. त्याच्या चिठ्ठीत इतर बरंच होतं, पण मुख्य गोष्ट ही होती की एकटेपणाला कंटाळून मी या जगाचा निरोप घेतोय. लोकांना महत्त्व पटवण्याचा केवढा निष्फळ प्रयत्न. रात्री 11च्या सुमारास त्यानं ही गोष्ट केली असावी. त्यानंतर जवळजवळ 12 तास ते शव त्याच अवस्थेत होता. अगदी शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष समोरच्या खोलीवर असेल. दार बंद असलं तरी आतला झगझगीत प्रकाश त्याच्या डोळ्यांना निखाऱ्यासारखा जाळत असला पाहिजे, कारण आत चांडकची बहीण, तिचा नवरा, मित्र सारे मजेत होते. या शेवटच्या असह्य यातनेच्या वेळी पार्थिव सृष्टीत काय फेरबदल होतात कोणी सांगावं. आपल्या जगाचं दार उघडून हा जीव जात असतो, पण बाहेर काय आहे? त्या उघड्या दाराचा फायदा घेऊन काहीतरी आपल्या जगात शिरलं तर? त्या नुकत्याच रिकाम्या झालेल्या कलेवरात हे काहीतरी जरा वेळ वास करून राहिलं असेल. त्या वटारलेल्या डोळ्यातून काहीतरी समोरच्या झगझगत्या प्रकाशाकडे पाहत राहिलं असेल. थांबा हो समर्थ. त्यांचे ते बोल न ऐकवून मी एकदम म्हणालो, कारण त्यांनी आपल्या बोलण्यानं माझ्या डोळ्यांसमोर अगदी तो देखावा उभा केला होता. विशेषतः काल रात्री मी ती अस्पष्ट आकृती पाहिलेली असल्यानं माझ्यावर आणखीच परिणाम झाला.
माझ्या अंगावर काटा उभा राहिला. अप्पा, एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली नाही. या बाहेरच्या प्रकृतीशी वास्तविक आपलं जग कायमचं निगडीत झालेलं आहे. जसे आपल्या या हवेत हजारो प्रकारचे जंतू आहेत, पण आपण त्यांच्या पातळीत गेल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाहीत. त्याचप्रमाणे आपण या प्रकृतींच्या पातळीला गेल्याशिवाय त्या आपल्याला दिसत नाहीत आणि आपल्यावर परिणाम करत नाहीत. आता यावेळी या लोकांना हा दिवा का दिसू लागला? माझ्या मते एक उत्तर असं असू शकेल की तो दिवा त्या खोलीतून कायमचा दिसत असेल. पण समोरच्या खोलीत कोण आहे, दिवा इतका का जळतो याची त्या जागेत कोण चौकशी करणार? पाटील व थोरात एकत्र आले तेव्हाच ही गोष्ट सगळ्यांच्या ध्यानात आली. किंवा दुसरं असं असू शकेल की आपण काल चर्चा केलेल्या ESPच्या शक्ती काही लोकांच्यात जन्मतःच असतात. त्यांना या अदृश्य गोष्टी साहजिकपणे दिसतात. त्यासाठी मेंदूला अगर मनाला खास रीतीनं उत्तेजित करावं लागत नाही. पण या शक्तींच्या बाबतीत नेहमीचे नियम थोडेच लागू पडणार. तुम्ही डोळ्यांनी एखादी वस्तू पाहिली तर परिणाम डोळ्यांवर होतो, त्या वस्तूवर नाही. तुम्ही कानांनी एखादा घंटानाद ऐकलात तर परिणाम कानावर होतो, घंटेवर नाही. पण हे झाले आपल्या रोजच्या व्यवहारातले नियम. इथे ते लागू पडत नसले तर? या वेगळ्या जगात एखाद्यानं एखादी घटना पाहिली तर तिचा परिणाम उभय पक्षांवर होत असेल, कोणी सांगावं? रोजचं उदाहरण द्यायचं म्हणजे तू लांबची पाटी वाचलीस तर पाटीवर परिणाम होईल, ते अधिक स्पष्ट दिसू लागेल किंवा तुझ्या जवळ येऊ लागेल. थोरात, पाटील यांपैकी एखाद्याच्या अंगात ही शक्ती असेल तर त्याला त्यावेळचा तो रात्रीचा प्रकाश समोर दिसू लागेल. पण त्याच्या त्या दिव्य नजरेच्या परिणामानं तो प्रकाश प्रत्यक्षच अस्तित्वात येईल आणि इतरांनाही दिसू लागेल. याचीच मला धास्ती वाटली, कारण ते जर जास्त वेळ त्या खोलीत राहिले असते तर त्या रात्री त्यांना त्या खोलीत आणखी काही दिसलं असतं. आता या प्रकृती म्हणजे एखाद्या शिलगवलेल्या काडीसारख्या असतात. एकदा पेटवल्या की त्या जळत राहतात, जोपर्यंत त्यांना हवा मिळते तोपर्यंत. त्या खोलीत ती आकृती आता उपस्थित झाली आहे आणि आता तिथेच आहे. कारण अगरबत्तीमुळे तुझं मन योग्य प्रकारे जरासं उत्तेजित होताच तुला ती दिसली. समर्थांच्या बोलण्याचा सर्व अर्थ लक्षात यायला मला बराच वेळ लागला. शेवटी मी त्यांना विचारलं, मग आता यावर उपाय काय? का तुम्ही त्यांना कायमचीच खोली सोडायला सांगणार आहात? प्रथम मला वाटलं होतं की 2-3 दिवस तरी ते बाहेर राहिले तरी ही शक्ती आपोआप कमी होईल. पण त्याची खात्री नाही, कारण या गोष्टी केव्हा घडतात याला आपण काहीच नियम घालू शकत नाही. आज रात्री एक प्रयोग करण्याचा माझा विचार आहे. तो जर यशस्वी झाला तर मग काही करण्याची जरुरी नाही. पण जर अयशस्वी झाला तर मात्र या दोघांना या दोन्ही खोल्या सोडून जा म्हणून सांगण्याचीच पाळी माझ्यावर येणार आहे. संध्याकाळी 9च्या सुमारास समर्थांनी पुन्हा एकदा स्नान केलं. त्यांच्या आसनावर ते बराच वेळ डोळे मिटून बसले होते. मग त्यांनी त्यांचं मोठं कपाट उघडलं आणि त्यातील 2 पावडरच्या कुप्या बरोबर घेतल्या आणि त्यांच्या नेहमीच्या पिशवीत काही विशिष्ट प्रकारच्या अगरबत्त्या टाकल्या. आम्ही 10च्या सुमारास श्रीनिवासपाशी पोहोचलो आणि वरती गेलो. काल मला थोरातच्या खोलीची काही शंका सुद्धा नव्हती. तेव्हा मी अगदी निश्चिंत मनानं वर गेलो होतो. पण आज मात्र माझी पुढे जायची छाती होईना. वरच्या वरांड्यात येताच प्रथम माझं लक्ष समोरच्या खोलीकडे गेलं. तिथे कालच्या सारखाच प्रकाश होता, किंबहुना कांकणभर जास्तच प्रखर वाटला. समर्थांचं म्हणणं खरं असलं तर त्या काहीतरीचं अस्तित्व आज जास्त जवळच्या पातळीत पोहोचलं असलं पाहिजे. थोरातची खोली आम्ही उघडली आणि दिवा लावला. माझं लक्ष झटकन कालच्या कोपऱ्याकडे गेलं. तो अगदी रिकामा पाहूनच मला जास्त आश्चर्य वाटला. माझ्या नजरेकडे पाहून समर्थ हसले आणि म्हणाले, तुझ्या नीट ध्यानात आलं नाही आप्पा अजून, आत्ता इथं काही नाही. त्यांनी आपली लांब वेताची छडी सबदिशी त्या कोपऱ्यातनं फिरवली. एकदा, दोनदा, तीनदा. ती कशालाही अडली नाही. दरवेळी मी मात्र अंग चोरत होतो. इतका माझ्या मनावर कालच्या दृश्याचा परिणाम झाला होता. मी आता झोपणार आहे 2 वाजेपर्यंत. तुला झोप लागली तर पहा, मी 2च्या सुमारास तुला जागा करेन. बहुतेक झोप येणार नाही तुला. जागलास तरी मनात काही ना काही येईल.
त्याचं काही वाईट वाटून घेऊ नकोस. माझी खात्री आहे की जे काय व्हायचं ते पहाटेच्या सुमारास होईल. एकदा मला वाटलं त्यांना सांगावं की झोपू नका, पण ते अगदीच भ्याडपणाचं दिसलं असतं, म्हणून मी काहीच बोललो नाही. समर्थ खरोखरच त्यांच्या शब्दाप्रमाणे कॉटवर झोपी गेले आणि मी कालच्याप्रमाणे एक उशी भिंतीला लावून तिथे मुक्काम ठोकला. समर्थांनी जरी कितीही आश्वासनं दिली होती तरी माझ्या जीवाला मुळीच स्वस्थता नव्हती. दर 10-15 सेकंदांनी माझी नजर त्या कोपऱ्याकडे जाई. मध्ये 1-2दा मला डुलकी लागली, पण त्यातून मी इतक्या जोरानं दचकून जागा झालो की त्यापेक्षा येरझारा घालून जागं राहणं बरं असंच मी ठरवलं. बरोबर 2 वाजता मी समर्थांना हात लावताच त्यांनी डोळे उघडले. कालच्याप्रमाणे आजही आम्ही दोघांनी प्रथम गरम कॉफी घेतली आणि मग समर्थ त्यांच्या तयारीला लागले. त्यांनी त्यांच्या बाटल्यांमधली भस्माची पावडर काढून 2 कागदांवर घेतले. त्यांच्या पिशवीतल्या अगरबत्त्या काढून त्यापैकी बराच विचार करून 4 निवडल्या. त्यात मी काल लावल्यांपैकी 2 होत्या. अगदी लाल भडक रंगाच्या 2 होत्या. सर्व अगरबत्त्यांवर खालच्या चोईटीच्या वर सुमारे 1 इंचावर दोरा गुंडाळलेला होता. त्यानंतर त्यांनी कोपऱ्यात ज्या ठिकाणी मला ती आकृती दिसली होती तिथे एक अगदी गुळगुळीत फळी ठेवली आणि त्यावर त्यांच्या पिशवीतून काढलेला एक चांदीचा रूळ उभा केला. उभा करायच्या आधी मी तो पाहिला तर तो 1/8 इंच व्यासाचा होता. त्याचा तळवा किंचित गोल होता. वरच्या तोंडाला आटे होते. त्यानंतर त्यांनी खिशातून एक चांदीचं घुंगरू काढलं. हे घुंगरू एका चांदीच्या फ्रेममध्ये बसवलं होतं. त्या फ्रेमला खाली आटे असलेली सीट होती. ते घुंगरू त्यांनी अलगद रुळाच्या वरच्या टोकाला बसवलं. तो रूळ त्यांनी फळीच्या मध्यभागी उभा केला. समर्थ स्वतः चांगले 4-5 पावलं मागे सरकले. त्यांनी हलकेच फुंकर घातली. घुंगराचा तोल इतका नाजूक होता की त्या फुंकरीनं सुद्धा त्यातून बारीक किणकिण आवाज आला. मग त्यांनी दारावर आणि खिडक्यांवर चादरीचे जाड पडदे टाकले. आता खोली पूर्णपणे हवाबंद झाली होती. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं तर 2:30 होत आले होते. मला समर्थ म्हणाले, आता आपण अर्धा-पाऊण तास तरी मनाला आणि डोळ्यांना पूर्ण विश्रांती देऊ आणि मन शांत करू. त्याशिवाय आपली सर्व शक्ती आपल्याला ऐनवेळी एकवटता येणार नाही. कारण इतर तात्विक वाद काहीही असले तरी हा सामना शेवटी चांगलं आणि वाईट अशा 2 शक्तींमध्येच असतो आणि शेवटी आपल्याला त्यात वैयक्तिकरित्या भाग घेऊन या दुष्ट शक्तीला तोंड द्यायचंय. आता तुमची सारी तयारी झाली समर्थ, पण मला यातलं काही समजावून सांगता का? मी मगापासून सर्व पाहतोय पण मला त्याचा काही अर्थबोध झालेला नाही. तुम्हाला योग्य वाटत असल्यासच सांगा. सांगतो ना. आता मी ही जी फळीवर योजना केली आहे ती इथे येणाऱ्या वस्तूच्या आगमनाची, अस्तित्वाची आपल्याला सूचना देण्यासाठी आहे. आपण आता या अगरबत्त्या पेटवल्या की आपल्या अंतर्मनाला ती आकृती दिसू लागेल. सुरुवातीला ती केवळ काल्पनिक, भासात्मक रूपातच असणार. मग आपल्या त्या विशेष दृष्टीचा आपण तिच्यावर प्रभाव पाडून तिला या खऱ्या सत्यतेच्या जगात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता काही वेळा या प्रकृती आपल्या जगात संचारासाठी अगदी उत्सुक असतात. पुष्कळ वेळा त्या आपल्या प्रयत्नांशिवायच प्रविष्ट होतात. पण काही वेळा त्यांना अक्षरशः खेचून इथे आणावं लागतं. आता पाहू कशी वेळ येते ती. आपल्या या प्रयत्नांना थोडं जरी यश येऊ लागलं तरी इथली हवा जड होऊ लागेल, घनता वाढू लागेल. ते आपल्याला चांदीच्या घुंगरांवरून समजेल. तिथल्या हवेतल्या बारीक सारीक हालचाली सुद्धा आपल्याला कळतील. चांदी, शुद्ध चांदी हा असा धातू आहे की तो त्यांना बिघडवता येत नाही. हा प्रयोग आणखी जरा यशस्वी झाला की चांदीचा रूळ हालू लागेल आणि खाली पडेल. मग अशी वेळ येईल की आपल्याला सर्व प्रत्यक्षच दिसेल. आता तुझ्याकडे काम एवढं की आधी काळ्या अगरबत्त्या लावायच्या आणि त्यानंतर तांबड्या लावायच्या. खाली गुंडाळलेल्या दोऱ्यांपर्यंत जळत आली की ताबडतोब दुसरी लाव. त्यात खंड पडू देऊ नकोस. समर्थ जरी शांत बसले असले तरी त्यांच्या बसण्यात एक प्रकारची धार होती. माझ्याकडे आणि आमच्या बोलण्यात त्यांचं अर्धवटच लक्ष असावंसं वाटत होतं. बाकीचं लक्ष दुसऱ्या कशावर तरी असावं असं दिसत होतं. सुमारे 3:30 वाजता ते एकदम ताठ उठून बसले आणि एवढंच म्हणाले, आता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी काळी अगरबत्ती पेटवली.
मला कबूल केलं पाहिजे की सर्व विवेचनानंतर प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा माझे हात चांगलेच कापत होते. पेटवून मी अगरबत्ती घरात उभी केली. फळीपासून सुमारे 5 फुटांवर समर्थ आसन घालून बसले होते. मला मात्र त्यांनी खुर्चीवरच बसण्याची खूण केली. बघता बघता अगरबत्तीचा गंध दरवळला आणि खोली धुरानं भरून गेली. आज समर्थांनी मोठा दिवा तसाच जळत ठेवला होता. सारं लक्ष एकवटून मी त्या कोपऱ्याकडे पाहत होतो. फळीवर उभा असलेला चांदीचा रूळ आणि त्यावरचे घुंगरू यावरून मी माझी नजर क्षणभरही ढळू देत नव्हतो. खोलीत व बाहेर इतकी शांतता पसरली होती की माझ्या छातीचे ठोके मला ऐकू येत होते. पहिली अगरबत्ती संपत आली. घड्याळाकडे माझं लक्ष नव्हतं. जळत जळत अगरबत्ती दोऱ्यापाशी येताच मी दुसरी पेटवून तिच्या जागी लावली. खोली हवाबंद असल्यानं धूर वाढत होता. चांदीच्या रुळावरची चमक या धुरानं जरा कमी झाल्यासारखी मला वाटली. दुसरी अगरबत्ती सुमारे 1/3 जळत आली. आम्ही अगदी निश्चल बसलो होतो. समर्थांचा हा प्रयोग यशस्वी होणार का नाही याची आता माझ्या मनात थोडीशी शंका. किण किण घुंगरांचा तो बारीक आवाज मला एखाद्या तोफेच्या आवाजासारखा वाटला. मी जागच्या जागी अगदी ताठ बसलो. तिथे काय घडतंय या नुसत्या कल्पनेनं माझ्या अंगावर काटा उभा राहिला. आता त्या घुंगरांचा आवाज एकामागून एक सारखा येऊ लागला. त्याची किंचितशी हालचालही मला दिसू लागली, पण बाकी निदान मला तरी काही दिसत नव्हतं. केवळ आमच्या श्वासानं हवेत तरंगणारी धूम्रवलय दिसत होती. दुसरी अगरबत्ती खुणेपर्यंत येताच मी लाल अगरबत्ती लावून परत त्या जागी ठेवली. घुंगराचा आवाज आता एकसारखा येत होता. एकदा तर चांदीचा रूळही हलल्यासारखा मला वाटला. आणि मग त्या धूसर हवेत मला कालची आकृती परत दिसू लागली. प्रथम अगदी अस्पष्ट, दिसते न दिसतेशी, पण मग त्यात हळूहळू स्पष्टता येऊ लागली. खण्ण आवाज करून चांदीचा रूळ फळीवर पडला. ती आकृती क्षणाक्षणाला अधिकाधिक स्पष्ट होऊ लागली. मी एक क्षण मात्र माझी नजर तिच्यावरून समर्थांच्यावर टाकली. त्यांचे डोळे त्या आकृतीवर इतक्या तीव्रतेनं खिळले होते की त्यांना जोडणारा दुवा सुद्धा माझ्या कल्पनेत मला दिसला. मग माझ्या ध्यानात आलं की या प्रकृतीला समर्थ आपल्या जगात ओढून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यात आपण त्यांना सहाय्य करायला हवं. चौथी अगरबत्ती मी पेटवली आणि माझी नजर त्या लोंबकळणाऱ्या, स्वतःभोवती फिरणाऱ्या आकृतीवर स्थिर केली. आपल्या या नजरेचा परिणाम त्याच्यावर कसा करायचा याची मला काहीच कल्पना नव्हती, पण समर्थांनी सांगितलेल्या पद्धतीनं मी मन एकाग्र करून त्या काहीतरीला केवळ मानसिक शक्तीनं माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. आणि फास विहिरीत टाकून वर खेचताना कशात तरी अडकला की जसा हाताला हिसका बसतो तसा माझ्या मनाला बसला. मी टाकलेला हा गळ आता कशात तरी अडकला होता आणि आता तो खेचून आणायचं काम बाकी होतं. क्षणाक्षणानं त्या आकृतीत अधिक स्पष्टपणा आला, रेखीवपणा आला. चुरगळलेला आणि घामानं भिजलेला नाईट शर्ट व पायजमा, घट्ट आवळलेल्या मुठी, एका बाजूस कललेली मान, सुजून लाल व न ओळखता येण्यासारखा झालेला चेहरा, त्यावरचे घामानं उथंबलेले केस, त्यावरची पिवळी दोरी, माझ्या शरीरातला कण कण बारीक तंतू बांधून ते त्या स्वतःभोवती फिरणाऱ्या वस्तूला बांधले आहेतच मला वाटलं. एवढ्या सर्व वेळात समर्थांनी आता प्रथम हालचाल केली. त्यांनी त्यांच्या समोर कुपीतल्या पावडरी ठेवल्या होत्या. त्यातील एक कागद उचलला आणि ती सर्व पावडर त्या लोंबकळणाऱ्या आकृतीवर फेकली. माझ्या मनावरचा सर्व ताण एकदम नाहीसा झाला. मोठं ओझं उतरल्यावर एकदम हलकेपणा यावा तसं झालं. आत्ता या पावडरच्या सहाय्यानं मी ती अर्धवट प्रतिमा बंदिस्त करून ठेवली आहे. त्या बाहेरच्या काहीतरीनं त्या रात्री आपल्या जगात या मोकळ्या शरीरात प्रवेश मिळवला. त्याला पण आता इथे आणलंय. आता ही वेळ आपल्या परीक्षेची आहे, कारण या वस्तूचा नाश करण्याची शक्ती आता आपल्या हातात आली आहे. पण याच वेळी या प्रकृती नाना तऱ्हेची आमिष दाखवतात, आश्वासनं देतात, फसवण्याचा प्रयत्न करतात, काही करून या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतात. त्यावेळी मन फार कठीण आणि निश्चयी ठेवलं पाहिजे.
ही लाल अगरबत्ती संपत आली की शेवटच्या क्षणाला मी याचा नाश करणार आहे. तोपर्यंत तुझं मन माझ्या मागे माझ्या मदतीला राहू दे. कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नकोस. मला वाटलं होतं की मी भीतीची मर्यादा गाठली आहे, पण माझ्या पुढे आणखी काही वाढून ठेवलं होतं. कारण समर्थांचे शब्द संपतात न संपतात तोच ती आकृती फिरता फिरता माझ्याकडे तोंड करून थांबली आणि माझ्याशी बोलू लागली. हा आवाज प्रत्यक्ष मी माझ्या कानांनी ऐकला की मला माझ्या अंतर्मनात ऐकू आला कळत नाही, पण शब्द अगदी स्पष्ट, आर्जवाचे, काकुळतीचे, विनवणीचे, सर्वस्वाच्या भीतीचे. तू कशाला या वेड्याच्या नादी लागतोस? मी तुला वाटेल ती शक्ती देईन. तुझ्या हाती पैसा येईल, सत्ता येईल, तुला मन मानेल तशी चैन करता येईल. खाणं पिणं आईट चैन स्त्रिया. माझ्या मनातली तुच्छतेची लाटही त्याच्यापर्यंत जाऊन भिडली, कारण आता नकली मानभावी गोडवा नाहीसा होऊन त्या आवाजानं आपलं नेहमीचं खरं, कर्कश, तामसी, क्रूर, घमेंडखोर रूप घेतलं. याद राख, माझ्या वाटेला गेलास तर तुला एखाद्या किड्यासारखा चिरडून टाकीन. जर मला संधी मिळाली तर तुझा असा छळ करीन की रोज माझे पाय धरून विनवणी करशील की मला मृत्यू दे व यातून सोडव. पण त्या धमक्याही अर्धवटच राहिल्या. लाल अगरबत्ती त्या दोऱ्यापासून तसूभर अंतरावर जळत येताच समर्थांनी पावडरचा दुसरा कागद उचलला आणि अत्यंत गंभीर चेहऱ्यानं त्या आकृतीवरती पावडर टाकली. एक क्षणभरच त्या मृत चेहऱ्यावर अत्यंत भयानक, तामसी, भेसूर असे भाव दिसले आणि त्याच क्षणी त्या सर्व प्रतिमेत एक प्रकारची अस्पष्टता येऊ लागली. सूर्योदयानंतर धुकं जसं बघता बघता हवेत विरून जातं, त्याप्रमाणे ती आकृती आमच्या डोळ्यांसमोर बघता बघता हवेत विरून गेली. त्या जागी काहीही राहिलं नाही. माझ्या मनाला एकदम प्रसन्नपणा आला. मी प्रत्यक्षात काहीही केलं नव्हतं तरीही एखाद्या महान कार्यात भाग घेतल्याची भावना माझ्या मनात भरून राहिली होती. समर्थांनी चांदीचा रूळ उचलला, त्यातले घुंगरू काढून खिशात टाकले आणि दारावरचे, खिडक्यांवरचे पडदे सोडून टाकले. दार सताड उघडलं. अप्पा, ते पहा समोर, समर्थ एकदम म्हणाले. त्यांच्या आवाजात विजय होता. मी येऊन त्यांच्या जवळ दाराशी उभा राहिलो आणि समोर पाहिलं. पाटीलच्या खोलीतला दिवा विझला होता. तिथे नेहमीप्रमाणे अंधार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी थोरात समर्थांकडे आला. त्याला किल्ली देताना समर्थ म्हणाले, काही नाही आता तिथे विचित्र. तुम्ही दोघं जण अगदी निश्चिंतपणे राहा तिथे. जरा वेळानं ते म्हणाले, आणि असं करा, तुमचे घरचे पत्तेही देऊन ठेवा माझ्याजवळ. मी एखाद वेळी या संबंधी लिहिलं तर एखाद वेळी तुमची जरुरी लागेल. थोरात त्यांचा निरोप घेऊन गेल्यावर समर्थ म्हणाले, त्यांच्यापैकी कोणाच्या तरी एकाच्या अंगात ही शक्ती चांगल्या प्रमाणात आहे. अशा तऱ्हेची माणसं दुर्मिळ असतात. जेव्हा मला आढळतात तेव्हा तेव्हा मी त्यांचे नाव निशिवार टिपण करून ठेवतो. कालच्या प्रसंगाचं मी त्यांना स्पष्टीकरण विचारलं तेव्हा ते म्हणाले, नक्की कोण होतं ते मीही सांगू शकत नाही, आणि समजलं तरी त्याचं रंग, रूप, प्रवृत्ती एवढं कळण्यापर्यंत तुझी प्रगती झाली का नाही याची मला खात्री नाही. पण मागच्या अनुभवाच्या मानानं कालचा प्रकार सौम्य होता. सौम्य? मी एकदम म्हणालो, होय, तुलनेनं सौम्यच. नातूंच्या आगारातला प्रसंग मी कधी सांगितलाय का तुला? तिथे माझीही अगदी कठीण अवस्था झाली होती. सांगेन कधीतरी. त्या मानानं आपलं कालचं काम सुरळीत व लवकर झालं. नातूंच्या आगारात मी नव्हतो याचे मी देवाजवळ आभार मानले. असला प्रकाश नको. मागच्या ज्या समर्थ कथा संसोहम या चॅनलवर वाचलेल्या आहेत त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट इथे अधोरेखित करतो. समर्थांची या सेवका ह्या एकाच नावाच्या 2 कथा आहेत. एका कथेमध्ये आपल्याला सावलीचा पाश आणि एका मांत्रिकानं एका व्यक्तीला बांधून त्याच्या मागे लावलेली सावली आणि त्याच्यामधून समर्थांनी त्याचं केलेलं निराकरण हे आपल्याला दिसतं. दुसऱ्या कथेमध्ये मोहिनी तंत्राचा वापर करून प्रत्यक्ष समर्थांचा सहाय्यक आप्पा यालाच मोहिनी खाली घालण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या मांत्रिकाच्या मोहिनी तंत्रातून समर्थांनी आप्पांची केलेली सुटका हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल.
या दोन्हीही कथा भयंकर इंटरेस्टिंग आहेत. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या कॉमेंट्सची मला प्रतीक्षा आहे. आणि पुढच्या कथेसाठी संसोहम या आपल्या आवडत्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. परत भेटूच.